तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे ते म्हणजे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज आपण जाणार आहेत आपल्या सासरवाडीला. तर चला गाईज निघूया थोडक्यातच सासरवाडीला. आज आपण घेऊन जाणार आहेत, हे पण गाडी नाही न्यायची, ही पण नाही न्यायची, अजून दोन आहेत त्या पण नाही न्यायच्या. आणि आपण जाणार आहेत मित्रांनो पायी, कारण की माझी सासरवाडी जाम लांब आहे ना, त्याच्यामुळे पायी पायी जायला लागतं. हे बघा आम्ही दोघे पण चाललेलो आहेत ते म्हणजे आमच्या सासरवाडीला. तर चला गाईज आता तुम्हाला व्हिडिओ पण नाही करत ना, डायरेक्ट तिथपर्यंत दाखवतो की ते आता 12:03 झालेले आहेत. म्हणजे ह्या घड्याळात 12:03 झालेले आहेत. बरोबर किती मिनटापर्यंत पोहोचतो हां आपण सासरवाडीला, म्हणजे तसा समजा का 3-1 तास तरी लागतील असं वाटतं मला. तर कंटिन्यू तुम्ही बघत राहा. 3 तासाचा प्रवास कसा होतो आज ब्लॉग होणार आहे 3 तासाचा असं वाटायला लागला आहे, कारण की सासरवाडी आमची खूप लांब आहे. तर काहीच हे बघा अशा प्रकारे आम्ही जो प्रवास होता आपला तो प्रवास चालू केलेला आहे चालत चालत. आणि अशा प्रकारे आमच्या गावातून हा रोड जातो. आमचं घर तिकडे आहे ना, तिकडून मग असं खालचाळी लावून या लागतं गाईज. ओके तर वेट थांबा, आता थोड्याच वेळात नेक्स्ट स्टेशन इन सचिन युअर सासरवाडी. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पाय ताण व प्लॅटफॉर्मवर लक्ष द्या. तर हे गाईज फायनली आपली सासरवाडी आलेली आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आहे आमच्या सासरवाडीचं वातावरण. आणि हे आहेत माझ्या सालिस्टी सगळे, अजून एक आहे ह्या दोघी जणी. आणि हे बघा गाईज हे आहे अरुणाचं घर. हे बघा अशा प्रकारे आहे अरुणा मॅडमचं घर. हे बघा गाईज. दिदी काय करते? शाळेत नाही का जाता आला? गेलो तू ना कुठं कधी जायला होतेस? गेलो तू ना. अशा प्रकारे गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे ते म्हणजे फक्त 1 मिनिटात का किती सेकंदात पोहोचलो ते माहीत नाही. चला आता आज आपल्याला इकडे जायचं आहे वस्ती गाईज. गाईज आपण आल्याबरोबर लगेच आपल्यासाठी थंडा आणलेला आहे. हे बघा दाखवा अरुणा थंडा. हे बघा गाईज थम्सअप आणलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण थंडा मस्तपैकी पिऊन घेऊ. आज आम्ही आलेलो आहेत फिरण्यासाठी, आणि ते म्हणजे हे बघा कशा वातावरणात. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आहे. आणि अरुणासांचा घर कुठे रे गेला? कुठे रे तुमचा घर? हां हे बघा हे समोर दिसतं तुम्हाला सफेद कलर आहे आणि हे बाकीच्या. अशा प्रकारे हे आहे अरुणासांचं घर. आणि तिकडनं आम्ही आलेलो आहे तिकडे एक रील्स बनवण्यासाठी, कारण की मी आज सासरवाडीला आलो आहे ना. तर आता जाऊन मस्त अरुणा चहा पियत आहे, बनवून देशील का नाही? अरुणा पण आमच्यासोबत आले. आणि पवन भाई भी मेरे साथ है, मेरा छोटा भाई. आजच त्यांनी इंस्टाग्रामची आय डी खोललं आहे, जमल तर नक्कीच लाईक कर जास. पवन भोवर अशी त्याची आय डी आता आम्ही बनवणार आहेत, आजच बनवणार आहेत. मी आता त्याला जाम सपोर्ट करणार आहे. मला याला रील स्टार बनवायचं आहे, म्हणजे असं समजा त्याचं फॉलोअर्स ना मी म्हणजे पवन तुला टार्गेट करतो, चल तुझं 2 महिन्यात 10,000 फॉलोअर्स जमवून दिलं तर पाह जमला डील. केक द्यायचा हा एक. हां चालेल चालेल काय नाही. पण आपण कॉमेडी रील्स बनवू कशा बनवू, पण बनवूच आणि एकदम क्रिएट करायचंच, आपण टेन्शन नको घेऊ तू. तर चला मित्रांनो कंटिन्यू बघत राहा. आता आपण जाणार आहे तिकडे घरी. आणि आज आपल्यासाठी जेवणासाठी कोंबडा कापलेला आहे, कारण की काल नव्हता कापलेला, आपण कालच आलेलो. पण मग आज जरा स्पेशल डे आहे. तर चला आता जरा तिकडचं वातावरण पण छान वाटत आहे एकदम. तर जाऊ घरी थोड्या वेळाने. का मित्रांनो फायनली जे आहे आपल्याला चहाची सोय मस्तपैकी केलेली आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि तो पण मस्त दिलेला आहे काळा चहा. आणि इकडे पोरा पण खेळायला लागला आहे अशा प्रकारे. खूप गाज बोंबाट करायला लागला. हे बघा नुसत्या रडारडी चालू आहे, दुसरा काही नाही. वाईट टाकलो इकडे येईल कसं वाटतं का कधी घरी जातो. हे बघा ना, हे बघा ना कशी करायला लागलंय. आता का हां तिकडे खेळा खेळी हो तो कुठं बॉल. अशा प्रकारे आहे काही इकडचं वातावरण थोडाफार का नाही. मित्रांनो आपण ना एवढ्या रात्री हे बघा कशासाठी आले तुम्ही माहीत? गाडीचा कवर पार्सल होता त्याच्यासाठी आलेलो. पण गोष्ट ही का आमच्याकडे खेडेगावामध्ये ना पार्सल भेटतच नाही रात्री, दिवसाच पार्सल भेटत आहे. पण गोष्ट काय झाली का तुमच्या भावाची थोडीफार ओळख होती ना, त्याच्यामुळं भेटला. हे बघा काय होतं म्हणजे गाडीचा सीटचा कवर अशा प्रकारे मित्रांनो. तर ते दादा कधीपासून थांबलेले विचार आहे मला, म्हणजे जाम बेकार वाटला. माझ्या एक पार्सलसाठी एवढे थांबलेले ते मला म्हणजे नाही बरं वाटलं, असं कसं तरी वाटला. कारण की
कसं आहे, माणूस दिवसभर काम करून करून मित्रांनो खूप माणूस दमून जातो, वैतागून जातो नुसता माणूस, बरोबर का नाही? तुम्हाला काय वाटतं का? तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा, माणूस काम करून करून वैतागतो का नाही? मला ते जाम बेकार वाटला, म्हणजे ते आधीच उगाच दमलेलं, अजून एवढं पण थांबलेलं. उद्या सकाळी दिलं असतं ना मला पार्सल, तरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आता ते दादांचे तिथं तर आभार मानलेच, व्हिडिओमध्ये पण आभार मानतो. थँक्यू सो मच दादा, भारी वाटला एकदम. मित्रांनो फायनली आता आपण आहेत जेवणार, आणि जेवण्यासाठी काय आहे बघू शकता मित्रांनो, आहे कांदा, त्याचबरोबर पण काय आहे रे अजून, कोणाचा, हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आहे जेवण आमच्या प्रकारे. कांदा पडला, अरे यार हट, कांदा पडला यार, हा इकडे सगळा. पिला पाणी, पिला पिला पिला. तर कालवून बरं घाल ना, रस्त्यात खातं काय, कुकी नाही ना आमची, जेवण खाय. तिला जरा चिकनच पाहिजे ना, असा राहता कुत्र्यांची नाटका. थांब 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 बेजल थांब. हे बघा मित्रांनो कशा प्रकारे, खा बरं आता, शब्बास. पळ रे तिकडं, पळ तू, चल तिकडं. चल आता जेवून घेऊ, जरा काही नको.